ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आता बालकांडातील 11व्या अध्यायातील उर्वरित भाग आपण पाहणार आहोत. श्रीरामाचे प्रबोधन. इथे श्री वशिष्ठ युक्ती वापरून श्रीरामास देहावर आणतात. ते आपल्या दिव्य चेतना शक्तीने जी जीवशक्ती आत्मशक्तीशी एकरूप झालेली असते, तिला पुन्हा जीवशक्ती या अवस्थेवर आणतात. हीच प्रक्रिया श्री सद्गुरू साधकाच्या बाबतीत करतात. देहावर आल्यावर श्रीराम प्रभू श्री वशिष्ठांना म्हणतात, हे गुरुवर्या, तुम्ही मला एक नवीन जीवन प्रदान केले आहे, एक नवीन दृष्टी दिली आहे. मी आता एक नवीन चेतना शक्ती आहे. आता मी आत्मस्थित राहून लोकोद्धाराचे कार्य करीन. साधक जीवनातही असेच घडते. सद्गुरू आपल्या शिष्याला आत्मवत करून एक नवीन दृष्टी, एक नवीन जीवन देतो व त्याचबरोबर जनकल्याणाचे कार्यही करून घेतो. श्रीराम पुढे म्हणतात की, गुरुवाक्य शिरोधार्य धरा, त्याचे कदापि उल्लंघन करू नका. गुरु हा केवळ आत्मविद्या व महाज्ञान आहे. गुरुची अवज्ञा कधी न व्हावी, ते महापाप आहे. 14 विद्या 64 कला गुरूंच्या अंगुष्ठामध्ये आहेत. म्हणून गुरुपदी नम्र व्हा. आधी गुरु मग देव असे वर्तन शिष्याचे असावे. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासी करावा. मला वाटते सद्गुरु थोर आहे, तयाच्या कृपेने निजरूप पाहे. वाल्मिकी उवाच. इथे गुरु शिष्य संवाद बोधामध्ये मोक्षमार्गीची श्रेष्ठ खूण सांगितली आहे. ती म्हणजे अलक्ष लक्षेविन लक्षे. ही खूण म्हणजेच सहज समाधी होय. तसेच या योग वाशिष्ठ्यामध्ये ओंकाराची खूण उलगडून दाखविली आहे. तसेच उपनिषदाचे सार व तेज तेही दाखवले आहे व हाच ऋषी वाल्मिकींचा धागा श्री एकनाथांनी पकडला व त्याला स्वामीजींनी एकच शब्द वापरला की, जे संपूर्ण ज्ञान पूर्ण बोध ज्यामध्ये मांडला ते महावाक्य म्हणजे शांतिगुह्य होय. या शांतिगुह्यात या योग वाशिष्ठ्याचे सर्व सार आले आहे. या अध्यायाचे सार पाहिले तर इथे सद्गुरु शिष्याला आत्मवत करतो, परंतु त्यासाठी सुरुवातीला शिष्य सद्गुरूंकडून अनुग्रहित होतो, तळमळीने परखड साधना करतो, मग गुरुकृपा व्हायला सुरुवात होते. कालांतराने सद्गुरू त्याला आत्मसाक्षात्कार घडवून देतात, आत्मवत करतात. म्हणून गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे. शिष्याने आपल्या गुरुचं वाक्य नेहमी शिरोधार्य धरलं पाहिजे. त्याचं कधीही उल्लंघन केलं नाही पाहिजे. गुरु आधी गुरु मग देव असं वर्तन शिष्याने केलं पाहिजे. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासी करावा. तर आधी सद्गुरूला नमस्कार करावा, कारण त्याच्या कृपेनेच आपल्याला देव पाहू शकतो, देव भेटू शकतो, आपण देव होऊ शकतो. इथे मोक्षमार्गीची खूण सांगितली, ती म्हणजे
अलक्ष लक्षेविन लक्षे म्हणजे जे अलक्ष्य आहे म्हणजे म्हणजे जे आपल्या लक्षात येणार नाही, जे आपल्या जाणीवेत येणार नाही, ज्याचा आपण कल्पनाही करू शकणार नाही, असं ईश्वरी तत्व आपल्याला आपण त्याकडे लक्षही दिलं नाही, तरी प्राप्त करून देणारे हे महान सद्गुरू आहे. ही अलक्ष लक्षेविन जी खूण आहे, ती म्हणजेच सहज समाधी अवस्था. म्हणजे आत्मसाक्षात्कारानंतर तो साधक स अखंडपणे ईश्वराशी, आत्म्याशी, आपल्या सद्गुरूंशी जोडलेला असतो. त्याचे सगळे जीवन व्यवहार चालू असताना सुद्धा तो आतून आपल्या सद्गुरूंशी किंवा ईश्वराशी जोडलेलाच असतो व ही खूण म्हणजेच सहज समाधी होय. आता या योग वासिष्ठामध्ये ओंकाराची ही खूण उलगडून दाखवली आहे. ओंकाराची खूण म्हणजे काय? अकार, उकार, मकार व अर्ध मात्रा. अकार म्हणजे स्थूल देह, उकार म्हणजे सूक्ष्म देह व मकार म्हणजे कारण देह व जी अर्धमात्रा आहे ते म्हणजे महाकारण देह. महाकारण देह म्हणजेच परेच्याही पलीकडील अवस्था, म्हणजेच परब्रह्म अवस्था. व साधक हा नेहमी अकार म्हणजेच स्थूल अवस्थेत असतो. सद्गुरू त्याला साधना देऊन, कृपा करून हळू सूक्ष्म देहाकडे घेऊन जातात. स्थूल देहाची व सूक्ष्म देहाची जसे-जसे शुद्धीकरण होत जाते, तसा साधक मग कारण देहाकडे जातो व कारण देहामध्ये त्याला आत्मदर्शन होऊन, आत्मसाक्षात्कार होऊन, मग तो पुढे महाकारण देहाकडे प्रवेश करतो. व या सर्व गोष्टींना मिळूनच ओंकार असे म्हटले आहे व ओंकार म्हणजेच या विश्वाचे मूळ. ओंकार म्हणजेच साधकाचे हे मूळ. अशा प्रकारे साधक स्थूल, सूक्ष्म कारण देहातून मग महाकारण देहात प्रवेश करतो. म्हणजेच स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश, सूक्ष्म देह म्हणजे प्राणमय कोश व म म कारण देह म्हणजे मनोमय कोश व तेथून तो विज्ञानमय कोशात म्हणजेच महाकारण देहात प्रवेश करतो. अशा या अवस्था साधकाला गुरुकृपेने प्राप्त होतात व या महाकारण देहाच्या ही अतीत जी अवस्था असते ती म्हणजे परमशांती. साधकाला खरं तर या सर्व उच्च अनुभवांची आवश्यकता नाही. परंतु ते अनुभव घ्यावेच लागतात. कारण त्याशिवाय साधकाचा तो प्रवास त्या-त्या टप्प्यापर्यंत, त्या-त्या स्तरापर्यंत झाला किंवा नाही, हे समजण्यासाठी अनुभव गरजेचे असतात. परंतु शेवटचं जे ध्येय आहे, ते म्हणजे परमशांती. आणि यालाच इथे शांतिगुह्य असे म्हटले आहे व आपणा सर्वांना, सर्व साधकांना ते शांतिगुह्य प्राप्त करून घ्यावयाचे आहे. म्हणजे अध्यात्माचे शेवटचे टोक म्हणजेच ती परमशांती आणि ते शांतिगुह्य आपल्याला मिळवून देणारा कोण असेल, तर ते म्हणजे आपले महान असे सद्गुरू. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.